नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून किरण सामंत हे माघार घेत असल्याचं जाहीर केलं आणि दुसरीकडे नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार हे नारायण राणे असणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। अधिक माहितीसाठी जाऊया तुषार उपणवर आमचे प्रतिनिधी यांच्याकडे। तुषार, श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर राज्यातली सर्वात चर्चित अशी ही जागा होती रत्नागिरी सिंधुदुर्गची। गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपा या दोघांमध्येही रस्सीखेच सुरू होती की हा मतदारसंघ नेमक्या कोणाच्या वाटेल जाणार। विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे गेल्या 15 दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कामाला लागले होते। मात्र दुसरीकडे शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत आपल्याला वारंवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळत होत्या। इतकंच नाही तर काल रात्रीपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आम्हालाच मिळावा यासाठी स्वतः उदय सामंत आणि किरण भैया सावंत हे दोघेही इच्छुक होते। मात्र अखेर यामध्ये बाजी मारली ती भाजपाने। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही अखेर भाजपाच्या पारड्यात पडलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्या प्रकारे 15 दिवसांपूर्वी प्रचाराचा नारळ फोडला होता, आता ते अधिक सक्षमतेने आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळेल। किंबहुना उद्या ते उमेदवारी अर्ज आपल्याला सर्वाधिक जास्त या ठिकाणी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन भरताना पाहायला मिळणार आहेत। कारण की 24 तारखेला स्वतः विद्यमान केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सभा आपल्याला कोकणामध्ये पार पाडताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता कोकणामध्ये राजकीय शिमग रंगलेला आहे। आता थेट लढत होणार आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये। आणि आताच थोड्या वेळापूर्वी स्वतः उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील जाहीर केलेलं आहे की जे नारायण राणे यांच्या नावाची गोष्ट झाल्यास आम्ही देखील त्यांना पाठिंबा देऊ। त्यामुळे आता जो प्रामुख्याने रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांची मोठं संघटन आहे, मोठं वोट बँक आहे, ती वोट बँक नारायण राणेने जर मिळाली तर या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचा विजय आपल्याला सुकर होताना पाहायला मिळणार आहे। बरोबर तुषार, आणि कुठेतरी अमित शहा असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी किरण सामंत उदय सामंत यांची समजूत काढली असं म्हणायला हरकत नाही। कारण ते म्हणालेत की आज न उद्या किरण सामंत खासदार होतील, मात्र नारायण राणे हे सिनियर आहेत, त्याचसोबत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं त्यांनी जाहीर केलं आणि एक प्रकारे किरण सामंत यांनी माघार घेतल्याचं दिसतंय। श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर किरण सामंत वारंवार या ठिकाणी मागणी करत होते की मला तुम्ही संघटनेच्या बळावर तिकीट द्यायला हवं। कारण की ही जी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आहे ही जागा शिवसेनेचीच आहे। मात्र भाजपाने त्या ठिकाणी रवींद्र चव्हाणांनी गेल्या अनेक दिवसांपासून ताकद लावली होती, संघटना मजबूत केली होती। त्यामुळे ही जागा भाजपाला खेचून आणण्यामध्ये पहिल्या पातळीवरती यश मिळालेलं आहे। आता दुसरा टप्पा आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपाचा उमेदवार हा सर्वाधिक जास्त मताने निवडून आणण्याचा। श्वेता, तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। थोडक्यात काय तर भाजपकडून नारायण राणे यांचं नाव रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून अखेर घोषित झालेलं आहे। दुसरीकडे किरण सामंत आणि उदय सामंत यांची देखील पत्रकार परिषद पार पडत होती आणि यामध्ये त्यांनी देखील जाहीर केलं जर नारायण राणे उमेदवार असतील तर आमचा पूर्ण पाठिंबा असेल। आज न उद्या किरण सामंत खासदार होतील, मात्र नारायण राणे हे सिनियर आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील किंवा मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि यावरून किरण सामंत यांनी माघार घेतल्याचं दिसतंय आणि नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आणि त्याला किरण सामंत असतील किंवा उदय सामंत सर्वांचाच पाठिंबा असेल सामंत कुटुंबियांचा असं देखील एकीकडे जाहीर करण्यात आलं।